शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसी मध्ये होणार। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात होणार हा तिसरा दसरा मेळावा। मेळाव्यासाठी 40,000 शिवसैनिकांची बसण्याची व्यवस्था करण्याचं नियोजन। बदलापूर घटनेतील फरार आरोपींना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार। आरोपी संस्थाचालक उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांची अटकपूर्व जामिनासाठीची याचिका हायकोर्टाने फेटाळली। कोल्डप्ले कॉन्सर्ट तिकीट विक्री काळाबाजार आरोप प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस घेणार सायबर तज्ञांची मदत। बुक माय शोच्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू। अभिनेता गोविंदांकडून स्वतःच्या लायसन्स गनमधून मिसफायर। गोविंदाच्या पायाला लागली गोळी। अंधेरीतील क्रिटिकेअर रुग्णालयात गोविंदावर उपचार। डॉक्टरांनी गोळी काढली। गोविंदा स्वतःकडील बंदूक साफ करत होता। यावेळी अनावधानाने ट्रिगर दाबलं गेल्यानं बंदुकीतनं गोळी सुटल्याची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गोविंदा यांची फोनवरून केली विचारपूस। लवकरात लवकर तब्येत बरी होण्यासाठी दिल्या शुभेच्छा। रुग्णालय प्रशासनाला गोविंदांच्या तब्येतीची योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना। क्रिटिकेअर रुग्णालयात माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडून गोविंदा यांची विचारपूस। गोविंदाची तब्येत ठीक। पुढच्या 48 तासात त्यांना डिस्चार्ज मिळेल, सावंत यांची माहिती। अभिनेता गोविंदाने आयसीयूतनं चाहत्यांसाठी ऑडिओ क्लिप जारी केली। शुभेच्छा देणाऱ्या चाहत्यांचे आणि डॉक्टरांचे गोविंदा यांच्याकडून आभार। खासदार उदयनराजे भोसलेंनी वर्षा बंगल्यावर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री आणि उदयनराजेंमध्ये चर्चा झाल्याची माहिती। लाडकी बहीण योजनेचे नारी शक्ती दूत ॲप जुलै अखेरीस बंद झालं। त्यानंतर सरकारने अर्ज भरण्याकरता कोणती सुविधा दिली? 7 ऑक्टोबरला प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती सादर करा। हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। मुंबईत बिल्डरच्या मर्जीने एसआरएकडनं जनतेवर अत्याचार। या विरोधात खासदार वर्षा गायकवाड आणि आम्ही लढा देणार। मनमानी खपवून घेणार नाही। काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा इशारा। मंत्रालयाबाहेर शरद पवार पक्षाचं आंदोलन। सोयाबीनला 6,000 हमीभाव मिळावा यासाठी मंत्रालयाबाहेर सोयाबीन फेकत आंदोलन। आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड। बदलापूर नगरपालिकेत सकल मराठा समाजाचा राडा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप। अविनाश देशमुख यांनी बांधकाम विभागाला लावलं नोटांचं तोरण। नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणी डीन मेढेकर यांची बदली। प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी समिती नेमण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश। भिवंडीवाडा रस्त्याची शिवसेना आमदार शांताराम मोरेंकडून पाहणी। आमदारांच्या उपस्थितीमध्ये नागरिक सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांवर संतापले। रस्त्यावर खड्डे पडल्यानं वाहन चालकांना नाहक त्रास। गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिल्याबद्दल युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली गोमाता पूजन सोहळा। येऊर गोशाळा येथे युवासेना पदाधिकाऱ्यांनी केली गोमातेची आरती। मुंबईत सप्टेंबर महिन्यात 9,111 घरांची विक्री। या गृहविक्रीतनं मुद्रांक शुल्काच्या रूपात राज्य सरकारला मिळाला 876 कोटी रुपयांचा महसूल। 2024 मध्ये आतापर्यंतची सर्वात कमी घर विक्री। पितृपक्षामुळे घर विक्रीत घट झाल्याचं म्हटलं जातं। पुणे मुंबई दरम्यान वंदे भारत मेट्रो धावण्याची शक्यता। तिकीट दर कमी असल्यामुळे सामान्य प्रवाशांचा वंदे भारत मेट्रो ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळण्याचा अंदाज। 5 ऑक्टोबरला मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात 5 ऑक्टोबरपासून बदल। 20 गाड्या सीएसएमटी ऐवजी दादरमधून सुटणार। सीएसएमटी स्थानकावरची गर्दी कमी करण्याकरता निर्णय। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विजेवर धावणारी मिनी टॉय ट्रेन ऑगस्ट 2025 पर्यंत सेवेत रुजू होणार। 2021 मध्ये तौक्ते चक्रीवादळात मिनी टॉय ट्रेन बंद पडलेली। नवरात्रोत्सवात महालक्ष्मी यात्रेसाठी बेस्टच्या विशेष गाड्या। 3 ते 11 ऑक्टोबर दरम्यान भायखळा महालक्ष्मी रेल्वे स्थानक इथून बस गाड्या सुटणार। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबिरीची विक्रमी 94 टन आवक। बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण। कोथिंबिरीची जोडी 7 ते 9 रुपयांवर। इतर बाजार समित्यांमध्येही दर कमी झाल्याची व्यापाऱ्यांची माहिती। आईची हत्या करणाऱ्या मुलाची फाशी हायकोर्टाकडनं कायम। 28 ऑगस्ट 2017ला कोल्हापुरातल्या माकडवाला वसाहतीतली घटना। आरोपी समाजात राहण्यास योग्य नाही, कोर्टाचा निर्णय। नालासोपारा पूर्वेकडील एका सोसायटीच्या कंपाऊंडची संरक्षण भिंत कोसळली। 3 वाहनांचं नुकसान। भिंत कोसळण्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। मुंबईच्या गोरेगाव पूर्वमध्ये ओबेरॉय मॉलसमोर डंपरची दुचाकीला धडक। अपघातात शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू। घटनेनंतर डंपर चालकाला ठाण्यातल्या माजिवडा परिसरात कंटेनर डिव्हायडरला धडकून अपघात। नाशिक मुंबई महामार्गावरची वाहतूक धीम्या गतीने। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तवा इथे कंटेनर थेट भिंत तोडून आश्रमशाळेच्या आवारात। अपघातात कोणतीही जीवितहानी नाही, मात्र आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।